नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। रात्रीचे 9 वाजता आहेत आणि अर्थातच नेहमीप्रमाणे वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची। तर सुरुवातीला आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी जो दौरा केलेला आहे त्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय काय घडामोडी घडल्या त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहूयात। शिंदेच्या ठाण्यामध्ये ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, मुंबईतील पाडलेल्या शाखेची उद्धव ठाकरेंकडून बॅरिकेडिंग जवळूनच पाहणी। ज्यांना सत्तेचा माज झालाय त्यांनी आज शाखा पाडली, उद्या कुणाचं तरी घर पाडतील। शिंदे सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर निवडणुका येऊ द्या तुमच्यावर बुलडोझर फिरवणार असाही ठाकरेंचा इशारा। त्यांना सत्तेचा माज आलेला आहे, त्यांनी बुलडोझर लावून शिवसेनेची शाखा पाडली। त्यांना खरा बुलडोझर काय असतो तो बुलडोझर घेऊन मी आज मुंबईच्या रस्त्यावरती आलेलो आहे। तोडलेल्या शाखेच्या ठिकाणी कंटेनर ठेवायला परवानगी घेतलीये का, तो कंटेनर आधी उचला। उद्धव ठाकरेंचा पोलिसांना विनंतीवजा इशारा। मी शाखा पाहतो आणि परत जातो, पोलिसांनी महाराष्ट्रासमोर हतबल झाल्याचं दाखवू नये। शाखा परिसरामध्ये असताना ठाकरेंची पोलिसांना विनंती। तुम्ही कराल साहेब चुकीचं करताय, कंटेनर फक्त नंतर आल्या, त्याच्या आधी आमची शाखा होती। आता कंटेनर ठेवायला तुमची परवानगी घेतली का त्यांनी? पहिला कंटेनर उचला, महापालिकेची परवानगी नाही मग कंटेनर उचला। आणि केसाला जरी धक्का लागला तरी जनता तुमचे केस उपटेल। तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता त्या कुठे डसतात ते बघा। ठाण्यातली जनताच गद्दारांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मर्दाची अवलत असाल तर पोलीस बाजूला ठेवा आणि या भिडा आम्हाला, आमची तयारी आहे। बघू कोणाची हिंमत आहे। जरी केसाला जरी धक्का लागला तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकायचे राहणार नाही। तो खोका उचला नाहीतर उचलून फेकून देऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा। तर प्रशासन हतबल असून पोलिसांनी शाखेच्या मालकाचं रक्षण केलं असाही टोला। या खोके सरकारने आमची शाखा पडून एक खोका आणून ठेवलेला आहे तिकडे, आमच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे। तो खोका लवकरात लवकर उचलण्यात आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। राज्यामध्ये जातीय दंगली घडवण्याचा राऊत आणि आव्हाडांचा प्लॅन, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्केंचा गंभीर आरोप। जातीय दंगलीतून स्वतःचा मतदारसंघ सुरक्षित करायचा या आव्हाडांच्या प्लॅनमध्ये उद्धव ठाकरे फसले असल्याची ही टीका। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना घेऊन यायचं, त्या ठिकाणी त्यांना विरोध झाला आणि मग त्याला जातीय दंगलीमध्ये रूपांतर करायचं, त्या प्लॅन मध्ये उद्धव ठाकरे फसलेले आहेत। पोलीस हे मिंदे सरकारचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतायत। पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला पण ते त्यांच्या बाजूने काम करत होते, पण आमचा उद्देश सफल झाला। अनिल परबांची प्रतिक्रिया। पोलीस हे मिंदे सरकारचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत। पोलिसांचं म्हणणं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, परंतु ते त्यांच्या बाजूने काम करत होते आणि म्हणून त्यांनी बॅरिकेडच्या पण जो उद्देश होता शाखा बघणं तो सफल झालेला आहे। पोलीस बाजूला काढावं आणि मग त्याचा निर्णय घ्यावा। शाखेची पाहणी करण्यासाठी येताना उद्धव ठाकरेंचं ठाण्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत। ठाणे, मुंब्रा आणि तिथल्या रेतीबंदर परिसरामध्ये जंगी स्वागत। उद्धव ठाकरेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचा विरोध, काळे झेंडे दाखवून ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंबरोबर पैसे देऊन आणलेले भाडोत्री कार्यकर्ते अशीही शिंदे गटाकडून टीका। आणि यानंतर महत्त्वाच्या 9 घडामोडींचा आणि त्यातल्या त्यात राजकीय घडामोडींचा आढावा आपण घेऊया। 31 डिसेंबर नंतर राज्य आणि केंद्रातलं सरकार पडणार, संजय राऊतांचा दावा। ज्या मालकाची तुम्ही गुलामी करत आहात तो 31 डिसेंबर नंतर राहणार नाही असं म्हणत ठाणे पोलिसांवर टीका। एक लक्षात घ्या, आज ज्यांची तुम्ही चाकरी करताय ना तो मालक 31 डिसेंबरला सत्तेत राहणार नाही। या राज्यात बदल होणार आहे। 2024 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे। तर बेताल वक्तव्य करण्यात संजय राऊत आघाडीवर। 31 डिसेंबर पर्यंत राऊत जेलमध्ये जातील ही माझी माहिती। आमदार संजय शिरसाट यांचं राऊतांच्या दाव्यावर प्रत्युत्तर। माझी अशी माहिती आहे की 31 डिसेंबर पर्यंत संजय राऊत हा जेलमध्ये जाणार। कशावरून, कुठल्या प्रकरणात, काय? हे पत्राचाळ आहे, हे कॉर्पोरेशन घोटाळे आहेत, अनेक घोटाळ्याच्या त्याची मालिका आहे। समाजाला आरक्षण हवं असेल तर नेत्यांच्या घरी दिवाळीच्या फराळाला जाऊ नका। नेत्यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असेल तरच कार्यक्रमाला जा। मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। जर मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या फराळाला जाणार असतील तर त्यांनी गेल्याबरोबर अगोदर एक प्रश्न विचारा, तुम्ही मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण मिळण्यासाठी
आवाज उठवा. तुमच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न मराठा आरक्षणाचा अगोदर त्यांच्या समोर तुम्ही मांडा. मराठा आरक्षणावर बोलायला नेत्यांनी नंबर लावलेत. एकदा बोललेला नेता पुन्हा बोलत नाही. जरांगे पाटलांचा टोला तर कितीही दम खाऊन या, आम्ही तुम्हाला खेटायला खंबीर, जरांगेंचं आव्हान. ते तुम्हीच म्हणले ना अगोदरचे बोलत नाहीत, आता हे बोलायला लागले म्हणजे त्यांनी नंबर लावलेत वाटतं. पण आम्ही मराठी खंबीर आहेत. तुम्ही एक एक टप्पा खाऊन या, दम खाऊन बी या. आम्ही एक एक मराठा एकटाच खेटायला तयार आहे तुम्हाला. राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू. अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं मोठं विधान. शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू. राजकीय चर्चेसाठी अजितदादा आणि पटेलांनी अमित शहांची भेट घेतल्याचीही माहिती. आमचे नेते आहेत, त्यांचा आशीर्वाद राहणं हा गरजेचं आहे. आमचा एकच प्रयत्न आहे की दादाच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झालं पाहिजे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन नीरा आणि सासवडमध्ये होणारे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द. पुरंदर दौरा रद्द होण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट. बीडच्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटेंचा भाजपमध्ये प्रवेश. महिन्याभरापूर्वी कुटे समूहावर प्राप्तिकर विभागाचा छापा आणि त्यानंतरच प्रवेश झाल्यानं विरोधकांची भाजपवर टीका. क्रुटे ग्रुपवर आरोप सिद्ध झाल्यानंतर बघू, मात्र गुन्हा सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी नाही. छाप्यानंतर लगेच झालेल्या कुटेंच्या प्रवेशावर भाजपच्या बावनकुळेंची प्रतिक्रिया. मी आधीच सांगितलं, ईडी इन्कम टॅक्सच्या कारवायाच्या नोटीस खूप लोकांना जातात, त्याचे उत्तरं त्यांनी द्यावे असतात. त्यामुळं गुन्हाचा सिद्ध होण्यापूर्वी कोणी दोषी नसतो. तर बीडच्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे भाजपमध्ये. महिनाभरापूर्वी कुटे समूहावर आयकरचा छापा आणि त्यानंतर प्रवेश झाल्यानं विरोधकांची भाजपवर टीका. तर या राजकीय घडामोडी जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघणार आहोत 9 मोठ्या बातम्या. अजित पवारांची तब्येत अचानक ठणठणीत बरी होते. सगळा महाराष्ट्र पाहतोय. डेंग्यू होता की आणखीन काही होता ते सुद्धा लवकरच कळेल. वडेट्टीवारांचा अजित पवारांवर निशाणा. हो, इथला डेंग्यू गेला असेल, तिथला डेंग्यू मागे लागला असेल म्हणून ते गेले असावेत. एकदम तब्येत ताजी तरारी होऊन जाते बिमारीतून माणूस आणि प्रवास करतो, रात्रभर जागतो. डेंग्यू होता की काही पुन्हा दुसरं होतं हे महाराष्ट्रातली जनता बघेल. उद्धव ठाकरे आजारी असताना दादांनीच महाराष्ट्राला सांभाळलं. सूरज चव्हाणांचं वक्तव्य. तर एखाद्याच्या आजारावर बोलू नये ही महाराष्ट्राची संस्कृती, राऊतांनी जपून बोलावं. सूरज चव्हाणांचा राऊतांना हा सल्ला. एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यावरती टीका न करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवावा. आतापर्यंत माजी मुख्यमंत्र्यांना कुणीही 144 ची नोटीस दिलेली आहे का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. तर पोलिसांनी 144 ची नोटीस मागे घेतल्याबद्दल आव्हाडांकडून पोलिसांचं अभिनंदन. आजचं जे वातावरण चिघळलं त्याला कारण फक्त पोलीस पोलीस पोलीस. हे कशाला करायचं? 144 ची नोटीस दिली, हे पत्रकारांना बातमी द्यायची. आम्ही मनाई हुकूम बजावलाय उद्धव ठाकरेंवर, ही कशाला बातमी द्यायची? कधी कधी संकट येतात, त्यांना तोंड देऊन पुढे जायचं. शरद पवारांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा. तर सामान्यांच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. दिवाळी सण हा संकट विसरून एकत्र येण्याचा सण, पवारांचं वक्तव्य. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात, अडचणी असतात. आनंदानं कुटुंबाच्या समोर सगळे दिवस घालावा, जगावं अशा प्रकारची इच्छा. नागपूर विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादीच्या गटांसाठी स्वतंत्र कार्यालय. दोन्ही गटांकडून अद्याप वेगवेगळ्या कार्यालयांची मागणी नाही. पक्षात फूट नाही असं दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा. वेळीच एअर अँब्युलन्स पाठवल्याबद्दल एकनाथ खडसेंनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार. फोनवरून साधला भावनिक संवाद. तब्येतीची काळजी घेण्याचा शिंदेंचा खडसेंना आपुलकीचा सल्ला. संजीव ठाकूरना पदमुक्त केलं ही सरकारची नौटंकी. आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप. अधिवेशनात मुद्दा मांडणार. ललित आणि ठाकूर यांची नॉर्को टेस्ट झाली पाहिजे. प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे द्यावा. धंगेकर आक्रमक. शासनाचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ललित पाटलाच्या प्रकरणात डीन ठाकूरांना पदमुक्त केलंय. पण तो अहवाल नौटंकी आहे. हे सगळं संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम हे सगळं सरकार करते.
ललित पाटील प्रकरणात वादात असलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर एका दुसऱ्या प्रशासकीय प्रकरणातून पदमुक्त. सरकारकडून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न. काँग्रेसचे आमदार धंगेकरांचा आरोप आणि पोलीस खातं गृहमंत्र्यांच्या दबावात असाही आरोप. अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांचा सरकारच्या विरोधातच मोर्चा. छत्रपती संभाजीनगर मधला सिल्लोड तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सत्तारांची मागणी. आणि या काही मोठ्या घडामोडी जाणून घेतल्यानंतर आता मुंबई पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या. पावसानंतर मुंबईच्या हवेत सुधारणा. फटाक्यांमुळे धुरकं पसरण्याची मात्र भीती. तर पुणे शहरासह जिल्ह्यातल्या प्रदूषणात वाढ. पालिकेकडून 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण पथकांची नियुक्ती. मुंबईमध्ये फटाक्यांच्या कालावधीत 1 तासानं घट. सायंकाळी 7 ते रात्री 10 ऐवजी आता 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा हा निर्णय. आणि रविवारी अर्थातच उद्या लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक. तांत्रिक कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक आणि ऐन दिवाळीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांची मात्र गैरसोय होणार. अंधेरी पश्चिम मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकात उतरल्यानंतर आता 20 स्थानकांबाहेर बेस्ट रिक्षा टॅक्सी सेवा ही उपलब्ध करून देण्याचा MMRDAचा मानस आणि यासाठी अंदाजे 223 कोटी रुपये खर्च अपेक्षित. ऐन दिवाळीमध्ये नवी मुंबईच्या APMC बाजारात आंब्याची आवक. आफ्रिकेतल्या मलावीमधून आंबे दाखल. 4 ते 5 हजार रुपये प्रति बॉक्सचा दर. IIT मुंबईमध्ये दहशतवाद्यांचं उदात्तीकरण केल्याच्या विरोधात मुंबई विवेक विचार मंचाकडून आंदोलन. IIT बाहेर मोठ्या प्रमाणात हे आंदोलन. धारावीमधून 4,74,00,000चा हायड्रो गांजा जप्त. शाहरुख शेख नावाच्या आरोपीला अटक. पश्चिम उपनगरातील महाविद्यालयीन मुलांना ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर. अंमली पदार्थ विरोधी शाखेच्या घाटकोपर युनिटची ही कारवाई. कल्याण डोंबिवलीमध्ये हवा आणि ध्वनी गुणवत्तेची माहिती आता नागरिकांना दर्शक फलकावर दिसणार. कल्याण डोंबिवली शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे दर्शक यंत्रणा उभी केली जाणार. पुण्यातील इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्यांची दिवाळी खरेदी. लक्ष्मी रस्त्यावर चिमुकल्यांकडून कपडे आणि मिठाईची खरेदी.